मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलं होतं की आपण युक्लिडियन जॉमेट्री शिकणार आहोत। युक्लिडनी एलिमेंट्स या पुस्तकामध्ये 13 खंडामध्ये जॉमेट्री सगळं गणिताचं ज्ञान एकत्र केलं, ते एलिमेंट्स या पुस्तकामध्ये लिहिलं। खरं तर त्याने ते कपड्यावरती लिहिलेलं होतं, पानांवरती लिहिलं होतं। नंतर जेव्हा कागदाचा शोध लागला त्यावेळेस नंतर दुसऱ्या गणितज्ञांनी ते एकत्र करण्याचं काम केलं। जवळपास 200 वर्ष एलिमेंट्स हे जगातलं, देशातलं म्हणत नाही मी, जगातलं बेस्ट सेलर मधलं 2nd नंबरवरती असलेलं बुक होतं, ज्यामध्ये युक्लिडनी सगळ्यात महत्वाचं काम केलं म्हणजे काही बेसिक गोष्टी सपोज केलेल्या आहेत। पॉइंट, एका पेन्सिलने एक आपण डॉट दिला तर त्याला आपण पॉइंट म्हणतो। लाईन, लाईन ही कन्सेप्ट काय आहे? सेट ऑफ पॉइंट्स यांचं कलेक्शन असलं की तिथं पॉइंट लाईन तयार होते। हे 2 एरोज जे आहेत ते लाईन इज इन्फानाइट इन बोथ डायरेक्शन असं सांगतं। लाईनची लेंथ नसते, लाईन इज मेजरेबल नाही, अनमेजरेबल आहे, आणि म्हणून लाईन ही अनलिमिटेड आहे, इन्फायनाइट आहे, आपल्याला ती फक्त इमॅजिन करायला लागणार आहे। तसंच प्लेनचे कन्सेप्ट आहे एक फ्लॅट सरफेस, फ्लॅट सरफेस जो की 4ही दिशांना अमर्याद आहे, 4 डायरेक्शनला तो अनलिमिटेड आहे, त्याला आपण प्लेन असं म्हणतो। आपण लाईन असं म्हणालो तरी ती स्ट्रेट लाईन असंच कन्सिडर करायची आहे विद्यार्थ्यांनी। लाईन असं जरी म्हणत असलो आपण तर त्याच्या मागची कन्सेप्ट ही स्ट्रेट लाईन हीच कन्सिडर करायची। तुम्हाला आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलं होतं मी या पुस्तकाचं, ते म्हणजे इथं बेसिक पासून शिकवायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला इथं बेसिक पासून सगळं शिकायचं आहे। ओके, आता आज आपण नवीन पॉइंट शिकणार आहोत, कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट अँड डिस्टन्स ही कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत। तसं माहिती पण असेल तुम्हाला, पण आपण बेसिक शिकायला सुरुवात करणार आहे। चॅप्टरचं नावच आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री। अगोदर आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट अभ्यासणार आहोत। कोऑर्डिनेट मराठीमध्ये आहे, त्याचा अर्थ निर्देशक। कोऑर्डिनेट या शब्दाचा अर्थ होतो निर्देशक। कशाला म्हणायचं? इथं मी इंटिजरची नंबर लाईन काढलेली, ओके, मग यावरती आपण काही नंबर्स घेतलेले, त्यामध्ये हा ए पॉइंट कुठली संख्या दर्शवतो? -4। -4 हा ए पॉइंट दर्शवतो। -3 बी पॉइंट -3 दर्शवतो। सी पॉइंट -2 दर्शवतो। ई पॉइंट 1 दर्शवतो। असं असेल तेव्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 1 असं आपण म्हणतो त्याला। कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 1 ही कन्सेप्ट आहे। कोऑर्डिनेट the number associated with the point is called coordinate of that point। मी व्याख्या लिहून देते, कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट, डेफिनेशन अशी आहे त्याची, the number associated with the point or to the point is called coordinate of that point। सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। आज आपल्याला निर्देशक हा जो पॉइंट आहे कुठली संख्या दर्शवतो? -4। हा जो पॉइंट एफ आहे कुठली संख्या दर्शवतो? 2।
हा जो पॉइंट जी आहे तो कुठली संख्या दर्शवतो 3 आणि म्हणून त्याला समजा माय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -4 कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच इज 4 असं आपल्याला म्हणायचंय. त्या ए चा हा -4 निर्देशक आहे, जी या पॉइंटचा 3 हा निर्देशक आहे. जी हा पॉइंट कुठली संख्या दर्शवतो 3 ही संख्या दर्शवतो दाखवतो आणि ती कन्सेप्ट आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर ही डेफिनेशन तुमच्या रजिस्टर मध्ये लिहायची आहे. त्या अगोदर मी PDF पाठवले होते, ते लिहिलं नसेल तर आज मी PDF पाठवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता जे अगोदर लिहायचे तुम्हाला मार्क्स इव्हॅल्युएशन असेल, क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल, 3rd 4th क्वेश्चन आणि 5th क्वेश्चन मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असे 3 पेज मधलं PDF मी तुम्हाला आज पाठवणार आहे. ते PDF पहिल्यांदा तुमच्या रजिस्टर मध्ये पहिल्यांदा लिहा आणि त्यानंतर हे सगळं कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंटची डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे. एवढं कळलंय का सगळ्यांना? आता पहा, असंच आपण आणखीन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स लिहूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी कसं लिहिणार? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज -1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जी किती आहे? सगळ्यांचं उत्तर तयार आहे का पहा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जी इज 3. अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. ए चा निर्देशक -4 आहे असं मराठीमध्ये म्हणतो आपण. डी चा निर्देशक -1 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -4. कोऑर्डिनेट ऑफ ओ इज 0. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच इज 4 असं आपल्याला ते म्हणायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. तर पहा, आता अगोदर डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ काढायचं मला. पहा मी लिहिते डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ. हे झालं वर्ड मध्ये लिहिलेलं. याला आपल्याला शॉर्टकट मध्ये सुद्धा लिहिता येतं. ते असं लिहायचंय डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ. हे आहे सिम्बॉलिकली आपण त्याला असं लिहितो, म्हणत असताना असंच म्हणतो. डिस्टन्स ह्याला कसं म्हणायचं? डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ. लिहित असताना मात्र असं लिहायचं असतं. आता हे काढायचं आपल्याला. डिस्टन्स काय करायचंय? काढायचंय. तर कसं काढणार? तर पहिल्यांदा आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज किती आहे? -1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एफ काय आहे? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एफ इज 2. आता एकदा कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले -1 2, तर पहिल्यांदा आपण ठरवायचं कोणती संख्या मोठी आहे 2 आणि -1 मध्ये. 2 इज ग्रेटर दॅन -1. आणि एकदा मोठी संख्या कळली तर या दोन संख्यांमधला डिफरन्स म्हणजे या दोन पॉइंट मधला डिस्टन्स कसं लिहायचं पहा. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ इक्वल टू 2. डिफरन्स घेणार आहोत मायनस इन ब्रॅकेट -1. आणि मग सगळ्यांना माहित आहे इंटिजर्सचे रूल. मायनस इंटू मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होतं 1 इक्वल टू 3.
डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ इज 3. याचा स्क्रीनशॉट काढायचा विद्यार्थ्यांनी. आता घेऊया डिस्टन्स बिटवीन ई अँड एच. ह्याला कसं लिहिणार आता? डिस्टन्स बिटवीन ई अँड एच, सॉरी एच, असं आपल्याला लिहायचंय. वाचायचं कसं? डिस्टन्स बिटवीन ई अँड एच. लिहायचंय कसं? असं लिहायचंय, सिम्बॉलिकली असं लिहायचं आहे. आता हे अंतर काढायचंय. तोंडी उत्तर येतं तर 1 2 3, पण आपल्याला ते लिहायचं 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काय करणार आपण? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज किती आहे? 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच इज 4. अगोदर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. जेव्हा आपण 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स काढत असतो तेव्हा त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स लिहून घ्यायचे. पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय करायची आहे? 1 आणि 4 मध्ये कुठली संख्या मोठी आहे? 4 इज ग्रेटर दॅन 1 असं लिहायचं. आता मग डिस्टन्स काढत असताना आपण काय करणार आहे? डिफरन्स बिटवीन कोऑर्डिनेट्स. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स we can find by taking the difference between the coordinates. हे लक्षात घ्यायचं. डिस्टन्स बिटवीन ई अँड एच इक्वल टू, मोठी संख्या 4 आहे, -1 इक्वल टू 3. Therefore, distance between E and H इक्वल टू 3. असं आपल्याला यांचं उत्तर लिहायचंय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ई अँड एच अशा पद्धतीने असं विचारलेलं असू शकतं एक्झाम्पल मध्ये. याचा विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता डिस्टन्स बिटवीन बी अँड एफ असं घेऊया, किंवा जी घेऊया. इथं समजा जी घेतलं तर इथं कसं लिहिणार? डिस्टन्स बिटवीन बी अँड जी असं लिहायचं. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी काय आहे? -3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जी किती आहे? 3. आता तुम्हाला -3 आणि 3 मध्ये कुठली संख्या मोठी आहे, कुठली संख्या लहान आहे हे माहित आहे, आणि म्हणून 3 इज ग्रेटर दॅन -3 असं लिहून घ्यायचं. हे झाल्यानंतर डिस्टन्स बिटवीन बी अँड जी इक्वल टू, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, मायनस हे -3 लिहायचे. पहा, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, तर आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. 3 आणि -3 मधला डिफरन्स घ्यायचा आहे. 3 लिहिलं, डिफरन्स घ्यायचा म्हणजे मायनस साइन लिहिलं, आणि दुसरी संख्या -3 ती ब्रॅकेट मध्ये लिहिली. लेखन सुद्धा असंच व्हायला पाहिजे तुमचं. 3 मायनस मायनस प्लस 3 इक्वल टू 6. डिस्टन्स बिटवीन बी अँड जी इक्वल टू 6. तुम्ही मोजून पाहू शकता. 1 2 3 4 5 6 असं ते आपल्याला काढायचं. असं प्रत्येक वेळेस आपल्याकडं नंबर लाईन असणार नाहीये बाळांनो. त्यामुळं आपल्याला एक गणितातली
आता आपण डिस्टन्स बिटवीन ए अँड डी घेऊया. दोन्ही मायनस आहेत संख्या, त्यावेळेस पाहूया कसं लिहिणार ह्याला. डिस्टन्स बिटवीन ए अँड डी असं लिहिणार. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -4. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज -1. आता काय करायचं पहा, यामध्ये परत तीच स्टेप. -4 आणि -1 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? सगळ्यांना माहित आहे -1 इज ग्रेटर दॅन -4. ओके. आता आपल्याला डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स बिटवीन ए अँड डी इक्वल टू, मोठ्या संख्येतनं लहान संख्या आपण वजा करणार. -1 इथं मायनस सिम्बॉल घेतलं. दुसरी संख्या कोणती आहे? -4. मग -1 हे मायनस मायनस काय होईल? +4. आता इंटिजरचे रूल माहिती आहे तुम्हाला. -1 + 4 किती होईल? +3. डिस्टन्स बिटवीन ए अँड डी इक्वल टू 3. असं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पूर्वीपासूनच माहिती असेल, डिस्टन्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येत नाही. अंतर कधीही ऋण असत नाही. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, नंबर लाईन वरती कुठेही एखादा पॉइंट घेतला तर तिथे एखादा नंबर, तो विशिष्ट नंबर असतो, तो युनिक असतो, तो एकमेव असतो, तिथे दुसरा नंबर असू शकत नाही. नंबर लाईन वरती प्रत्येक पॉइंट वरती एक युनिक रियल नंबर असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. एव्हरी रियल नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ पॉइंट ऑन द नंबर लाईन युनिकली, हे लक्षात घ्यायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. खूप विद्यार्थी संख्या कमी आहे. 2 वर्गाची मिळून फक्त आता 50-52 विद्यार्थी उपस्थित आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. ही सगळी खूप महत्वाचा भाग आहे. नवीन शिकतोय आपण. आता आपण बिटवीननेस ही कन्सेप्ट शिकणार आहोत. आता आपल्याला समजा 3 पॉइंट दिलेत. P, Q, R असे 3 पॉइंट दिलेत समजा. तर याच्यामध्ये शक्यता, पॉसिबिलिटीज किती आहेत? बिटवीननेसचा मराठी अर्थ दरम्यानता असा होतो. P, Q, R हे 3 पॉइंट्स दिलेत. किती पॉसिबिलिटीज शक्य आहेत? एक तर Q हा P आणि R च्या दरम्यान असू शकेल. दुसरी शक्यता P हा Q आणि R च्या दरम्यान असू शकेल. आणि तिसरी शक्यता R हा पॉइंट P आणि Q च्या दरम्यान असू शकेल. यापेक्षा वेगळी चौथी शक्यता शक्य नाही. मग याचा काय उपयोग आहे आपल्याला ते पाहूया. इथं जी फिगर काढलेली मी, त्याच्यामध्ये Q इज बिटवीन P अँड R. या फिगर मध्ये P इज बिटवीन Q अँड R. या फिगर मध्ये R इज बिटवीन Q अँड P. ते इथं लिहिते मी. Q इज बिटवीन P अँड R. याला कसं म्हणायचं? Q इज बिटवीन P अँड R. याला कसं म्हणणार? P इज बिटवीन Q अँड R. याला कसं म्हणणार? R इज बिटवीन Q अँड P. R इज बिटवीन
क्यू अँड पी. लक्षात येते का पहा, हा क्यू पॉइंट पी आणि आरच्या दरम्यान आहे. कुठे एक्झॅक्टली माहित नाही, पण ह्या पी आणि आरच्या दरम्यान आहे. त्याला असं म्हणणार आपण क्यू इज बिटवीन पी अँड आर. इथं पाहिलं क्यू आणि आर साईडला आहेत, पी त्यांच्या मध्ये आहे, बिटवीन आहे, त्यावेळेस पी इज बिटवीन क्यू अँड आर म्हणणार. इथं आर हा पॉइंट पी आणि क्यूच्या बिटवीन आहे, आर इज बिटवीन क्यू अँड पी. हे झालं वर्ड मध्ये म्हणणं. गणितामध्ये बऱ्याच गोष्टी आपण सिम्बॉलिकली लिहितो, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता ह्याला आपल्याला गणिती भाषेत लिहायचं. मी तर गणिती भाषा म्हणत असते, गणिताची वेगवेगळी भाषा आहे. तर कसं लिहिणार, क्यू इज बिटवीन पी अँड आर आहे, तर कसं लिहिणार, पी डॅश क्यू डॅश आर. लिहिणार आपण असं, वाचणार कसं, क्यू इज बिटवीन पी अँड आर किंवा पी डॅश क्यू डॅश आर. पण अर्थ आपल्याला त्यातला लक्षात आला पाहिजे, कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे क्यू इज बिटवीन पी अँड आर. हे कसं लिहिणार, क्यू डॅश पी डॅश आर किंवा आर डॅश पी डॅश क्यू असंही लिहू शकतो. पण पी हा मिडलला घेतला पाहिजे, मध्यभागी घेतला पाहिजे. तसंच आर इज बिटवीन क्यू अँड पी असेल तर कसं लिहिणार, क्यू डॅश आर डॅश पी और पी डॅश आर डॅश क्यू. हे असं लिहिण्याची पद्धत आहे बाळांनो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्ही सगळ्यांनी. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, पहा परत एकदा सांगते. क्यू इज बिटवीन पी अँड आर आहे, तर पी डॅश क्यू डॅश आर असं आपण लिहितो त्याला. पी इज बिटवीन क्यू अँड आर आहे, तर क्यू डॅश पी डॅश आर और आर डॅश पी डॅश क्यू. फक्त पी हा मिडलला घ्यायचा. आर इज बिटवीन क्यू अँड पी असेल तर आर मिडलला घ्यायचंय, क्यू डॅश पी आर डॅश पी और पी डॅश आर डॅश क्यू असं आपल्याला ते लिहायचं आहे. हे लिहायचं असं आहे, म्हणायचं असं आहे, कन्सेप्ट अशी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता डिस्टन्सची कन्सेप्ट आपण शिकलेली, त्याचा वापर करून डिस्टन्स मध्ये आपल्याला कसं मांडता येईल हे पाहूया. पहा, इथं तुम्ही जर पाहिला, समजा पी क्यू हे डिस्टन्स 1 आहे, क्यू आर हे डिस्टन्स 2 आहे, तर पी आर हे डिस्टन्स 3 असलं पाहिजे, तरच बिटवीननेस एक्झिस्ट होऊ शकतं. 3.1 पण चालणार नाही. आणि म्हणून कंडिशन यासाठी येते, क्यू इज बिटवीन पी अँड आर आहे, पी डॅश क्यू डॅश आर आहे, तर आपल्याला लिहिता कसं येईल, डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर असं आपल्याला लिहावं लागेल. ही कंडिशन जर फॉलो करत असेल तर आपल्याला पी डॅश क्यू डॅश आर असं म्हणता येतं. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर असेल तरच क्यू इज बिटवीन पी अँड आर असं आपल्याला म्हणता येतं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तसंच आता आपण दुसरी कंडिशन घेतली, समजा क्यू डॅश पी डॅश आर असं घेतलं, तर आपण कसं म्हणणार, लक्षात घ्या. तर आपल्याला म्हणावं लागेल ह्या दोन्हीचं डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन क्यू अँड पी प्लस
distance between P and R. If this condition follows 3 points on a number line, then and only then we can say that this point P is between Q and R. असं आपल्याला म्हणता येतं. हे लक्षात घ्यायचं आहे. पहा, इथं मी दोन वेगळ्या पद्धतीने घेतलंय. A डॅश B डॅश C असं घेतलंय. याचा अर्थ पॉइंट B इज बिटवीन A अँड C आहे. तर आपण कसं लिहिणार याला? डिस्टन्स बिटवीन A अँड C इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A अँड B प्लस डिस्टन्स बिटवीन B अँड C असं दिलं असेल तर ही कंडिशन ते फॉलोज करतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. त्याच्या उलट आपण इथं तिसरं एक्झाम्पल घेते मी. अशी कंडिशन आपल्याला दिलेली असेल तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन P अँड R इक्वल टू डिस्टन्स बिटवीन P अँड Q प्लस डिस्टन्स बिटवीन Q अँड R असं दिलं असेल तर आपल्याला काय म्हणता येतं? P डॅश Q डॅश R असं आपल्याला म्हणता येतं. याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही सगळ्यांनी. परत तासिका झाल्यानंतर तुम्ही हे लिहून ठेवायचं.